नमस्ते मुलांनो, आज आपण मराठी विषयामध्ये शोध ही जी कथा आहे हिची स्वाध्याय कृतीचे अध्ययन करणार आहे. मागील 2 भागामध्ये आपण शोध ही जी कथा आहे हिचं वाचन आणि स्पष्टीकरण आपण समजून घेतलं आणि थोडक्यात शोध ही कथा खरोखर किती सुंदर आणि किती आकर्षक आहे आणि मनाला खिळवून ठेवणारी आहे ही आपण स्वतःही वाचून समजून घेतलं असणार आहे. लेखक ब.पू. काळे यांची ही कथा आहे. खरोखर अतिशय रोचक, मनाला भावणारी अशी ही कथा आहे आणि ह्याचं वाचन तुम्हीही घरी केलं असणार आहे असा माझा विश्वास आहे. तर आज आपण शोध या कथेचे स्वाध्याय कृतीचे अध्ययन करणार आहोत. याची जी स्वाध्याय कृती आहे ही तुमच्या पुस्तकाच्या खाली म्हणजे कथेच्या खालीच तुम्हाला ही कृती दिलेली आहे. 1. अनूनं घर सोडलं कारण 5 वर्ष तरी तिला स्वतःची म्हणजे प्युअरली जगायची होती, म्हणजे स्वतःचं आयुष्य प्युअरली जगायचं होतं. 2. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असे अनु म्हणाली. कारण प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला तिला तिची नजर स्वतंत्र तयार करायची होती. पुढे आहे खालील नातेसंबंध लिहा. अनु आणि बाबा, मुलगी व वडील, भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर, प्रवासी व टॅक्सीवाला. अनु आणि सुनीता, नर्स व रुग्ण. पुढील प्रश्न आहे, कृती करा. अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी. 1. परमेश्वराने दिली आहे तेवढी बुद्धी, शिक्षण परवडण्या इतका पैसा, तुफान अभ्यास करणारी तयारी. या गोष्टी डॉक्टर होण्यासाठी आवश्यक आहे. पुढे आहे बाबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. प्रत्येक वस्तूचं, व्यक्तीचं, घटनेचं मूल्यमापन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतंत्र नजर असावी असे म्हणणारे, स्त्री पुरुष समानता पाळणारे, व्यक्ती स्वातंत्र्याची जपवणूक करणारे. ही सर्व व्यक्तिमत्वे महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. पुढे आहे पत्रात लिहिलेली सुभाषित, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व आहे. सुख आणि दुःख इथे खऱ्या स्वरूपात भेटतात. ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. पुढे आहे व्यक्तिमत्व घडवण्याबाबत अणूचे मत काय आहे ते आपण बघणार आहोत. कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःच घडवत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो, त्याच्या विचारांवर छाया पडलेली असते. अणूने मत जिंकलेल्या व्यक्ती. डॉक्टर्स, सर्जन, डीन, फिजिशियन्स, समव्यवसायी भगिनी, मेट्रन आणि पेशंट मंडळी. इतक्या सर्वांची मतं, हॉस्पिटलमधल्या संबंधित व्यक्तींची मते अणूने जिंकून तिथे यशस्वीरित्या आपला जॉब किंवा आपलं काम ती करत होती. आता फरक स्पष्ट करायचा आहे. अणूने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारातून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यातील फरक स्पष्ट करा. डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा दोघांतील फरक आहे. प्रथम आहे डॉक्टरचा पेशा. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा असतो. नर्सच्या पेशात मनाचा भाग मोठा असतो. पुढे डॉक्टरचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोहोचतो. नर्स हात काळजाच्या आत जातो. नर्सचा जो हात असतो तो काळजाच्या आत जातो. रोग जाणणे ही डॉक्टरचे कार्य असते. पेशंट समजून घेणे हे नर्सचे कार्य असते. डॉक्टर रोगाचा ताप पाहून मोकळे होतात. नर्स ताप आणि मनस्ताप या दोन्हींचे निवारण करते. टॅक्सी ड्रायव्हर व नर्स. प्रवाशाने उतरण्याचे ठिकाण आले की त्याला इथे सोडायचे. रुग्ण दगावला की त्याला बाहेर काढायचे. मीटरवरचा आकडा पुसायचा, मनावर रेंगाळून पाहणारा पॅसेंजर ही पुसायचा. चादर बदलायची, उशी झटकायची,
पायाखालची ब्लँकेट नवे वाटेल अशी घडी घालायची. नवीन प्रवाशाचे स्वागत करायचे, नवीन रुग्णाचे स्वागत करायचे. असे दोन फरक इथे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले दिसतात. पुढे आहे, घर सोडण्यामागचा अणूचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. की अणूने घर का म्हणून सोडलं किंवा तिने घर सोडण्याचा निर्णय का म्हणून घेतला. अणूच्या मते माणूस कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्तीला परंपरेने लावून घेत असतो. कुणाच्या म्हणण्यानुसार, कुणाच्या इच्छेनुसार. म्हणजे त्याचं स्वतंत्र असं काही अस्तित्व नसतं. कुणावर तरी तो अवलंबून असतो. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पगडा असतो. जन्मल्यापासून आई वडिलांच्या प्रभावाखाली वागतात. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र मेंदू असतो, परंतु तो दुसऱ्यांचे ऐकतो. त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व हे गमावून बसतो आणि इतरांच्या कलेने चालण्याची त्याला सवय होते. निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली जी नजर आहे ती स्वतंत्र अस्तित्व हरवून बसते. अणूला हे अजिबात मान्य नव्हते. तिच्या मते प्रत्येकाला जगाकडे स्वतःच्या स्वतंत्र नजरेने बघता आले पाहिजे. स्वतःच्या नजरेने वस्तूचं, घटनेचं, व्यक्तिमत्वच मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वतःची नजर घडवायची होती. हे सगळं कमावण्यासाठी तिला 5 वर्ष स्वतंत्रपणे राहायचे होते. ती त्या अनुभवातून नवे काहीतरी घडू पाहत होती. याकरता तिच्या मनात घर सोडण्याचा विचार आला होता. कारण की तिच्या वडिलांचं म्हणणं होतं की तिने आता लग्न करायला पाहिजे आणि तिचं म्हणणं होतं की मी आता लग्न करणार नाहीये. कुणाच्या तरी कलेने वागून किंवा कुणाच्या तरी बंधनात मला अडकायचं नाहीये. मला त्याच्या आधी स्वतंत्र असा जॉब करायचा आहे. स्वतंत्र असं प्युअरली असं लाईफ जीवन 5 वर्ष मला जगायचं आहे आणि त्याच्यानंतरच मी लग्नाचा विचार करणार आहे. त्यामुळे ती 5 वर्ष घर सोडून मुंबई येथे स्वतंत्र खोलीत राहिली. केम हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तिने सेवा करून दवाखान्यातील प्रत्येक व्यक्तीचं तिने मन जिंकलेलं आपल्याला दिसून येतं. पुढील प्रश्न आहे, अणूला समाज कसा समजून घ्यायचा आहे ते थोडक्यात स्पष्ट करा. आता प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून अणूला समाज समजून घ्यायचा होता. त्यासाठी ती समाजाच्या व्यवहारात उतरू पाहत होती. अणूला स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संधी मिळवायची होती. तिला वाटत होते बुद्धीवर कोणाचाही प्रभाव नको, कोणाच्या विचारांचे प्रतिबिंब स्वतःच्या मनावर नको. तिला समाजाचे खरे रूप जाणून घ्यायचे होते. त्याकरिता तिने नोकरीचा मार्ग स्वीकारला. इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुख आणि दुःख खऱ्या स्वरूपात भेटतात. जीवनाचे खरे दर्शन घडते माणूस कळू लागतो. त्यांच्या मनातील भावभावना त्यांच्या काळजापर्यंत जाऊन त्यांचे दुःख समजून शकण्याची जो काही एक मार्ग आहे, तो मार्ग जो आहे ते दुःख समजू शकण्याचा एकच मार्ग होता. म्हणून तिच्या मते समाज समजून घेण्यासाठी नर्सची नोकरी करणे हा मार्ग योग्य आहे, म्हणून तिने तो निवडला होता. या कथेतील सर्व प्रसंग कथा निवेदकाने मोठ्या कुशलतेने रचलेले आहेत. प्रत्येक प्रसंगात उत्सुकतेचा ताणतणाव कथेला पुढे पुढे घेऊन जातो. पहिल्या प्रसंगात वाचकाची उत्कंठा शिगेच्या पोहोचलेली आहे. कथा निवेदक स्वतःच्या पत्नीच्या वतीने अणूची शरणागती पत्करून माफी मागावी तशी माफी मागतो. त्याच्या मनाची अत्यंत अगतिक अवस्था पाहून असे दिसून येते की वाचकाच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न उभे राहतात. दोघांनी काय केले असेल, असे काय घडले असेल, तिघांचे एकमेकांसोबत नाही तर काय, त्यांच्यामध्ये नातं तरी कोणतं आहे, असे अनेक प्रश्न येतात. सुरुवातीला वाटते या दोघांची मुलगी तर नाही ना, अशा प्रकारच्या नाना शंका वाचकाच्या मनात निर्माण होतात, नाही ना.
अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. पुढे कथा वाचल्यावर असे लक्षात येते की अनु त्यांची मुलगीच नाही. अशा प्रकारे वाचकांची उत्कंठा टिकून ठेवण्याचे फार मोठे कौशल्य या कथेच्या माध्यमातून दिसून येते. या कथेच्या पावला पावलावर कलाटणी मिळत जाते. त्या संपूर्ण कथेला कलाटणी देणारा प्रसंग आहे. भर मध्यरात्री निवेदिका, मुक्ता व अनु भिड्यांना भेटण्यासाठी निघाले. असे वाटू लागले की काहीतरी आता सोक्षमोक्ष लागणार, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर कळते की त्यांनी टॅक्सीवाल्याकडे असेल तर शोधणं खुंटेल, पण ती नोट काय साक्षी टॅक्सीवाल्याकडे पण नव्हती. मात्र तिथे विलक्षणच काहीतरी घडते. टॅक्सीच्या खाली एक म्हातारा येतो. म्हातारा जखमी होतो म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जावे लागते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर टॅक्सीवाला सांगतो की मी एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेलो. या अपघाताने अकल्पित घटना घडतात की तिथे मला ज्यावेळेस नाश्ता करायला गेलो तर या अपघाताने एक अकल्पित घटना घडत असतात. नोट मिळते, शोध थांबतो. त्या टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांची एक भावनिक नाते निर्माण होते. नोट मिळाण्याचा इतिहास कळतो. त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक वर्णन दर्शन घडते. त्या मुलीच्या कुटुंबियाशी अनु मनाने जोडलेली जाते किंवा ती कळत नकळत जोडली जाते त्या मनाशी. अखेरीस स्पष्ट होते की त्या मुलीचे वडील तो टॅक्सी ड्रायव्हरच होता. या कथेत वर्तुळ निर्माण होते. अशा प्रकारे ज्या मुलींबद्दल ती कथा सांगते ती मुलगी त्या टॅक्सी ड्रायव्हरचीच असते असं स्पष्ट झालेले इथे दिसून येते. पुढे आहे भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी. भिडे दाम्पत्य हे सरळ साध्य वृत्तीचे, लपवाछपवी न करणारे, लबाड न बोलणारे, हातचे राखून न वागणारे, स्वच्छ वृत्तीचे ते परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशन जवळ यायला निघाले. रात्रीचे 12-12:30 वाजले असतील. दुर्दैवाने टॅक्सीच्या धक्क्याने एक म्हातारा माणूस जखमी झाला. त्यामुळे त्या टॅक्सीवाल्याला जबर अशी शिक्षा झाली असती. तो आयुष्यातून उठला असता. टॅक्सीवाल्याचा सज्जनपणा त्यांना खूप आवडला. त्या टॅक्सीवाल्याची काही चूक नव्हती म्हणून भिडे दाम्पत्यांनी स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन टॅक्सीवाल्याची मदत केली व स्वतः पोलीस स्टेशनचे हेलपाटे ते घेऊ लागले. त्रास होईल, मग त्यांना माहिती आहे एखाद्या केसमध्ये आपण पोलिसाच्या अडकलो तर खूप हेलपाटे मारावे लागतात, खूप साऱ्या चौकशा प्रश्न असतात. परंतु तो टॅक्सी ड्रायव्हर प्रामाणिक होता हे भिडे दाम्पत्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की पोलीस स्टेशनचे हेलपाटे मारायला लागले तरी चालतील, त्रास होईल या गोष्टीचा विचार न करता त्या टॅक्सीवाल्याची मदत त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. हे भिडे कुटुंब समोर ते मदतीसाठी आलेलं आहे. या प्रसंगातून भिड्यांची वृत्ती व त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन येते, घडून येते. आता टॅक्सी ड्रायव्हरचा जो काही स्वभाव विशेष होता, महत्त्वाचा स्वभाव होता, तो इथे सांगितलेला आहे की टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभाव विशेष स्पष्ट करा. टॅक्सी ड्रायव्हर हा साधा, सालस व प्रामाणिक वृत्तीचा माणूस होता. तो दिवस रात्र टॅक्सी चालवत. तो नुकताच या व्यवसायात आला होता. दिवसा जेवायला मिळाले नाही म्हणून तो मध्यरात्री नाश्ता करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारातील हॉटेलमध्ये गेला. टॅक्सी ड्रायव्हर म्हटलं की त्यांना समाजात चांगल्या प्रकारची वागणूक, सामाजिक प्रतिष्ठा दिली जात नाही. त्याच्या टॅक्सीने एका म्हाताऱ्या माणसाचा अपघात होतो. त्या म्हाताऱ्या माणसाला दवाखान्यात घेऊन जातो. स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जातो. हा त्याचा प्रामाणिकपणा भिड्यांना खूप भावला म्हणून ते त्याच्या बाजूनं पोलिसांना साक्ष देण्यासाठी जातात. त्या ठिकाणी अनु गेल्यानंतर नोटेचा इतिहास सांगते. त्यावेळेस तो टॅक्सीवाला
मनातून गलबलून जातो, कारण ती मुलगी टॅक्सीवाल्याची स्वतःचीच मुलगी होती. अनुशी बोलताना त्या टॅक्सीवाल्याची वैचारिक व भावनिक प्रगल्भता दिसून येते. अशा प्रकारे बघा, योगायोगाने जो प्रसंग अनुशी घडला होता, ज्या मुलीमुळे ती डिस्टर्ब झाली होती, ती नोट त्या मुलीची एक आठवण म्हणून होती आणि योगायोगाने ती नोट त्या मुलीच्या वडिलांकडे म्हणजे त्या टॅक्सीवाल्याकडेच मिळते किंवा तोच ती नोट मिळवून देण्यास मदत करतो. आणि याच्यावरून आपल्याला त्या टॅक्सी ड्रायव्हरचा मदत करण्याचा एक प्रकारचा स्वभाव आणि एक प्रकारचा प्रामाणिकपणा आपल्याला दिसून येतो. अनु ही शोध या कथेची एक तरुण नायिका आहे. तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती विक्षिप्त वाटेल, पण ती तशी नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतःच्या विचाराने वागू पाहत आहे. तिला कोणाच्याही प्रभावाखाली राहायचे नाही. आपले स्वतंत्र विचार, मत, स्वतंत्रता हवी आहे यावर ती ठाम आहे. स्वतःचे अस्तित्व घडविण्यासाठी ती 5 वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतःच्या बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी ती नर्सची नोकरी करते. आई वडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगते. अशा वेळी आपले जे काही विचार आहेत ते स्वतंत्र राहत नाही. कोणतेही निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. ही बौद्धिक पारतंत्र्य होय. या विचारांना अनुचा विरोध आहे. समाज समजून घ्यायचा असेल तर समाजात राहायला लागेल, म्हणून ती नर्सची नोकरी करते. इस्पितळ व रुग्ण यातच सेवाधर्म आहे. इतकी ती स्वतःला झोकून देऊन काम करते. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व अनु स्वतःसाठी घडवत होती. याच्यावरून अनुचा प्रामाणिकपणा आणि दुसऱ्यांना मदत करण्याची सेवाभावी वृत्ती आपल्याला दिसून येते. पुढील प्रश्न आहे एका रुग्णाच्या नोटे व्यतिरिक्त कथेतील आणखी कोणकोणते शोध तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते स्पष्ट करा. आता शोध या कथेची नायिका अनुच्या व्यक्तिमत्वामुळे एका वेगळाच शोध मला लागला आहे. हे आपण आपलं स्वमत सांगत आहोत. कोणाच्या प्रभावाखाली न राहता स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द, स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा अनुचा दृष्टिकोन होता. तो तिने पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष घरापासून दूर राहण्याचे ठरवले. डॉक्टर होण्याची पात्रता असून देखील तिने नर्सचा पेशा पत्करला, कारण तिला समाज समजून घ्यायचा होता. सामाजिक व आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीचा पेशा स्वीकारते. स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या बुद्धीने ती नर्स पेशा स्वीकारल्यामुळे ती आनंदात जीवन जगते. केएम या एका इस्पितळात काम करते आणि त्या ठिकाणी सर्वांचे मन जिंकते, सर्वांची प्रतिष्ठा मिळवते. आपल्या आवडीचा पेशा स्वीकारल्यावर चांगल्या प्रकारे जीवन जगता येते, हे शोध या कथेच्या माध्यमातून कळते. पुढील प्रश्न आहे, कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात पटवून द्या. आता अनु जी आहे ती नंतर अनु जी नोट आहे त्या नोटेचा इतिहास सर्वांना सांगते. यावेळेस कथेचा एक वेगळीच कलाटणी मिळते की ही एक रुपयाची नोट 9-10 वर्षांच्या लहान या मुलीच्या मृत्यूशी भावनिक जोडलेली होती. हे स्पष्ट होते. नंतर मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याची मुलगी होती हे कळते. जेव्हा कुठे नोट भोवती फिरणारी ही कथा पूर्ण होते. त्या नोटेचा शोध घेता घेता निवेदिका, मुक्ता, अनु भिडे दाम्पत्य, टॅक्सीवाला असे करत करत नोटेचा शोध घेता घेता कथा नोटे होतीच फिरते. त्या निमित्ताने मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी कथा भावनिकपणे जोडली जाते. म्हणून शोध ही शीर्षकता जी आहे ही या कथेला समर्पक आहे.
पुढील प्रश्न आहे ई. कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तव्याचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात लिहा. काही जणांच्या हाती खूप काही लागते, तर काहींना रिकाम्या हाती राहावं लागतं. टॅक्सीवाल्याची मुलगी मरण पावली यात त्याचा दोष नव्हता, मुलीचाही दोष नव्हता आणि दवाखान्यातील डॉक्टर नर्स यांचाही दोष नव्हता. आयुष्य हे असेच असते, पण अत्युच्च चिरंतन असे आपल्या हाती कधीच लागत नाही. हा माणसाला लागलेला एक प्रकारचा शापच आहे. पुढे आहे अभिव्यक्ती. स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्यांचं ऐकतो त्या क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गानं जगाकडं पाहण्याची दिलेली एक स्वतंत्र नजर हरवून बसतो. या विधानांना जे काही विधान आपल्या पुढे आहे त्या विधानाबाबत तुमचे विचार किंवा मत स्पष्ट करा. परंतु तसे काही वेळा दिसत नाही. कधी रूढीप्रमाणे, कधी परंपरेप्रमाणे वागतो. आपल्याला मिळालेल्या स्वतंत्र मेंदूचा वापर आपण कधीतरी करतच नाही. दुसरे जसं सांगतात त्या पद्धतीचाच आपण वागत असतो आणि त्यामध्येच आपण आपला जीवन जगत असतो. आपल्यालाही देवाने बुद्धी दिलेली आहे, त्याचा आपण वापर करायला पाहिजे. कधी कधी आपण ते विसरून जातो. म्हणजेच आपले स्वतंत्र आपणच हिरावून बसतो. गुलामगिरी स्वीकारतो, स्वतःहून दुसऱ्यांचा गुलाम बनतो. हे आपण बदलले पाहिजे. स्वतंत्रपणे विचार केले पाहिजे. स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. पुढे आहे आ. कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हरचे जे पात्र आहे ते मला फार आवडले. टॅक्सी ड्रायव्हर साधा सरळ वृत्तीचा श्रम करणारा माणूस आहे. लबाड्या करणे, फसवणे त्याचा स्वभाव नाही. टॅक्सी ड्रायव्हर दिवस रात्र टॅक्सी चालवतो, इमानदारीने पैसा कमवतो. दुपारी त्याला जेवायला मिळाले नाही म्हणून मध्यरात्री तो उसळपाव खाऊन राहतो. तो आपल्या परिवारासाठी पैसा कमवण्यासाठी त्याची धडपड त्याच्या साध्य सरळ वृत्तीमधून आपल्याला दिसून येते. त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून त्याचे स्वभाव चित्र दिसून येते. त्याला माहिती आहे समाजात टॅक्सीवाल्यांना मान सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळत नाही. याच्यावरूनच आपल्याला दिसते की टॅक्सीवाला हा प्रामाणिक आणि अतिशय कष्टाळू असा व्यक्ती होता. अशा प्रकारे शोध या कथेची स्वाध्यायकृती इथे संपलेली आहे. तर तुम्ही ही पूर्ण स्वाध्यायकृती व्यवस्थित ऐकायची आहे, वाचायची आहे आणि याचे सर्व काही प्रश्न उत्तरे तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहे. मी वारंवार लेसन संपल्यावर तुम्हाला सांगत असते की कंपल्सरी सर्व मुलांनी प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यामुळे तुमचा लिखाण आणि वाचन ह्या दोन्ही गोष्टींचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचा सराव किंवा प्रॅक्टिस होत असते. तर सर्व मुलांनी हे सर्व प्रश्न उत्तरं वाचायची आहे आणि तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये याची उत्तरं लिहायची आहेत आणि पूर्ण ही कथा, खरोखर शोध जी कथा आहे ही अत्यंत सुंदर आणि अत्यंत मनाला भावणारी अशी कथा आहे. ही कथा तुम्ही परत एकदा 1-2 वेळेस व्यवस्थित मनपूर्वक वाचायची आहे. खरोखर ह्या कथेच्या शोधातून आपल्याला अनेक शोध लागतात की जिज्ञासू वृत्ती, काहीतरी करण्याची वृत्ती किंवा सेवाभावी वृत्ती, अणूसारखी की पेशंटची सेवा करण्याचा जे तिने एक प्रकारचा विडा उचलला होता, ही वृत्ती आपल्याला त्यातून दिसून येते. आणि प्रत्येक धडा आणि प्रत्येक पाठातला प्रत्येक कथा, कविता ह्या आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात. त्या फक्त वाचून आणि अभ्यासापुरताच त्याचा विचार न करता आपण प्रत्येकाने त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे. ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सुद्धा ही कथा अत्यंत व्यवस्थित मनापासून आणि अगदी आपल्याला रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल ह्या गोष्टीमध्ये आपण ती करायची आहे. जरीही
प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये चढ उतार असतात, कमी जास्तपणा असतो. जसं की अणूचं जीवन किंवा अणूचा स्वभाव हा विचित्र होता, परंतु तिच्यामध्ये एक प्रकारे काहीतरी करण्याची जिद्द होती. यामध्ये भिडे कुटुंबाकडून एक प्रकारचा सामाजिक बांधिलकी, दुसऱ्यांना मदत करण्याचा हात, हे गुण दिसून येतात. जो टॅक्सी ड्रायव्हरचा प्रामाणिकपणा, कामाची वृत्ती, कष्टाळूपणा, मदतीचा हात हा आपल्याला दिसून आलेला आहे. त्याच्या गाडीमुळे एका म्हाताऱ्या माणसाला अपघात झाला, परंतु तो त्याला टाकून लबाडीने न पळून जाता त्याला दवाखान्यात त्यांनी नेलेला आहे. यावरून आपल्याला त्याची एक प्रकारचा प्रामाणिकपणा दिसून येतो. हे सर्व गुण जे आहे ते आपल्याला ह्या कथेमध्ये दिसून येत असतात. तर खरोखर आपण ही कथा व्यवस्थित वाचायची आहे. आणि व.पु. काळेंची ही जी कथा आहे खरोखर मनाला भावणारी आणि मनोरंजन करणारी सुद्धा आहे. आणि याच्यातून खूपसे गुण आपल्याला मिळवण्यासारखे आहे. तर ही कथा नुसती वाचून सोडून न देता ही कथा पूर्ण तुम्ही समजून घ्यायची आहे. आणि चांगले जे गुण आहेत ते आपल्या जीवनात अंगीकारून त्या गुणांचा आपण पाया म्हणूयात किंवा मूळ आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये रुजवायचे आहे. आणि खरोखर अणूसारखा एक चांगला संकल्प करून तुम्ही सुद्धा जीवन जगायला शिकायचं आहे. कधी कधी कॉलेजनंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण काय करावं, कोणती साईड निवडावी, कोणता जॉब करावा. तर जशी अणूनी नर्स हा जॉब निवडून समाजसेवा आणि चांगलं काम सुद्धा केलेलं आहे, तसंच दुसऱ्यांना मदत व्हावी, आपल्याकडून दुसऱ्यांची एक प्रकारची सेवा व्हावी, या सर्व गोष्टींचा विचार करून आपणही आपला व्यवसाय निवडला पाहिजे, जेणेकरून स्वतःच्या सोबत इतरांचाही फायदा होईल आणि आपल्या समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा आणि नाव हे आपण स्वतःच कमवणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की अणूने आपल्या वडिलांना सोडून म्हणता येणार नाही, वडिलांना एक प्रकारचं तिने एक आव्हान केलं की मी 5 वर्ष प्युअरली की एक प्रकारे वेगळं राहून दाखवणार आहे. वेगळं म्हणजे काय, 5 वर्षात मला माझं अस्तित्व तयार करायचं आहे. कारण की दुसऱ्यांच्या डोक्याने चालणं, दुसरे म्हणतील तसं वागणं, कधी कधी आपली प्रवृत्ती तशी असते. सुरुवातीला आई वडिलांचं ऐकायचं, नंतर मित्रमंडळींचं, नंतर लग्न झालेल्या मुलींचं, नवरा किंवा घरच्यांचं. त्यांचं स्वतंत्र बुद्धी असूनही त्याचा कधी कधी वापर करत नाही. तर आपणही आपल्या बुद्धीचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे आहे, कोणती गोष्ट नको आहे, काय गोष्ट साध्य केल्यानंतर आपलं जीवन यशस्वी होऊ शकेल, हे सर्व गुणांचा आपण विचार करून आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण 21st सेंचुरीमध्ये जगतो. या काळामध्ये कॉम्पिटिशनचं युग आहे. तर खरोखर मुलांनो, तुम्ही सुद्धा आपल्या बुद्धीचा उपयोग चांगल्या प्रकारे करा. आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती असणं गरजेचं आहे. आपले आईवडील आपल्याला सगळ्या काही गोष्टी पुरवतात, आपले लाड करतात. म्हणून सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून न राहता त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून आपणही स्वावलंबी होणं गरजेचं आहे. आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. जर कोणतंही काम लहान मोठं नसतं, जसं की टॅक्सीवाल्याचा जॉब हा उच्च प्रतीचा नाही आहे म्हणून त्याच्याकडं चांगल्या दृष्टीने बघितलं जात नाही, परंतु ह्या गोष्टी चुकीचं आहे. कोणतेही काम छोटं किंवा लहान नसतं, ते आपल्या विचारांवर अवलंबून असतं. ते किती प्रामाणिकपणे केलं जातं, किती मनापासून केलं जातं, ह्या गोष्टींवर ते काम अवलंबून असतं. समजा एखादं काम आहे तुम्हाला आवडत नाही, पण ते तुम्हाला करावं लागतं, त्यात काही फायदा नाही. पण आई वडिलांनी सांगितलं, दुसऱ्यांची इच्छा आहे म्हणून केलं, तर त्याच्यामध्ये आपलं मन रमत नाही. परंतु तेच काम तुम्ही स्वतःच्या मनाने, स्वतःच्या समाधानासाठी ज्यावेळेस कराल, त्यावेळेस तुम्हाला ज्या प्रकारचा एक आनंद मिळतो, तो आनंद अत्यंत मनाला भावणारा असा असतो. तो आनंद अत्यंत मनाला स्पर्श करणारा असा असतो. आपणही शोध या कथेतून चांगल्या गुणांचा अवलंबन करूया, चांगले गुण आपल्यामध्ये घेऊया. तर मुलांनो, परत एकदा सांगते, ही कथा तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे मनापासून वाचायची आहे. आणि 1-2 वेळेस वाचून झाल्यानंतर जी स्वाध्यायकृती तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. आणि जे काही प्रश्न विचारले जातात, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला
मी वारंवार सांगते, परीक्षेत विचारले जातात. त्याचा एक अभ्यास आणि पुनरावृत्ती म्हणून तुम्ही हे प्रश्न अभ्यासाला सुरुवात करायची आहे. म्हणजे त्याचा सराव तुम्ही परीक्षेच्या वेळेस न करता आत्तापासून केला तर तुम्हाला ते परीक्षेच्या वेळेस कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. धन्यवाद.